परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उद्याच्याला होते आणि या सभेच्या अनुषंगाने सर्वत्र तयारी परभणीमध्ये केली जात आहे। आपण बघितलं तर इथं जवळपास 25 ते 30 एकरमध्ये ही सभा घेतली जाणार आहे। त्याच अनुषंगाने ही तयारी केली जात आहे। भव्य दिव्य सभा मंडप उभारण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे अवकाळी पावसाचे दिवस असल्यामुळं वॉटरप्रूफ मंडप असणार आहे। त्याचबरोबर व्यासपीठ जर बघितलं तर आपण व्यासपीठ सुद्धा भव्य दिव्य असं उभारण्यात आलेलं आहे। या व्यासपीठावर कोण कोण असणार आहे हे उद्याच्याला कळेल। मात्र आज याची सर्व तयारी जी आहे ती केली जाते। 3 हेलिपॅड या बाजूला उभारण्यात आलेले आहेत, तयार करण्यात आलेले आहेत। मोदी आणि त्यांच्यासोबत आलेले 3 हेलिकॉप्टर तिथं उतरतील आणि त्यानंतर मोदी बाय कार या सभा मंडपाच्या मागच्या साईडला येतील आणि तिथून 11 वाजता साधारणतः ही सभा सुरू होणार आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व तयारी जी आहे ती केली जात आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने जर बघितलं तर दिल्लीतील काही अधिकारी आलेले आहेत, मुंबईतील असतील किंवा संभाजीनगर इकडचे महत्त्वाचे पोलीस अधिकारी आलेले आहेत, वेगवेगळ्या टीम आलेल्या आहेत, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सर्वत्र आणि जवळपास 1 ते 1.5 लाख लोक बसतील एवढी व्यवस्था, आसन व्यवस्था इथं केली जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने जी आहे ती तयारी केली जात आहे। डॉग स्क्वॉड असेल, त्याचबरोबर इतर जे काही सुरक्षिततेच्या दृष्टीने जे काही तपासणी करण्याचे यंत्र आहेत ते सर्व घेऊन इथं ही यंत्रणा कामाला लागलेली आहे। मोठ्या प्रमाणावर तयारी जी आहे ती केली जात आहे आणि उद्याच्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांच्यासह अनेक नेते इथं उपस्थित राहणार आहेत आणि अनेक वर्षानंतर पंतप्रधान असलेला व्यक्ती परभणीमध्ये येतोय आणि त्यामुळेच परभणीकरांना उत्सुकता लागलेली की पंतप्रधान इथे येऊन नेमकं काय बोलणार आणि या संदर्भातली सर्व तयारी जी आहे ती केली जात आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।